जय जिजाऊ तुमच्या आमच्या सर्वांच्या ओळखीचे असलेल्या एक माजी खासदार नवनीत राणा ह्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत. बरेच जण त्यांना लाडाने रानूबाई म्हणतात. तसं कारण लग्नाच्या आधी त्यांनी बऱ्याच सिनेमामध्ये काम केलेलं आहे, कंबर हलवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे अजूनही त्यांचे बरेच गाणी वगैरे टीव्हीवर आहेत, त्याचं नाचगाणं वगैरे. आणि मध्यंतरी त्या काही दिवस खासदार होत्या आणि त्याच्यानंतर आता माजी झालेल्या आहेत. कारण अधूनमधून ते आता कमरेच्या ऐवजी जीभ हलवण्याचं काम करत असतात. आणि ते काम करत असताना मग थोडस ते त्यांचे जे काही नवरोबा आहेत तर ते थोडं चाचरत चाचरत बोलतात. म्हणजे आता आजकाल कसं आहे, कोणी बी बायको पुढे जरा चाचरतोच. तुमची आमची सगळ्यांची गत ती सारखीच झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. आणि प्रत्येकापुढं कुठलं ना कुठलं उद्दिष्ट असते आणि उद्दिष्ट घेऊन माणूस जगत असतो. आता त्यांनी काल परवा जे काही टीव्ही समोर बोलताना एक विधान केलेलं आहे, म्हणजे माहिती दिली की त्यांच्या ऐकण्यात आलेलं काहीतरी माहिती आहे की हिंदूंनी 3-4 मुलं जन्माला घालायला हवी असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणांनी केलं. एका एक मौलाना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे. हिंदुआंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं कोणीतरी आपल्या मौलवी हिंदू आहे केले पाहिजे. तिथे मौलवी काहीतरी म्हटले की बा त्यांना 4 बायका आहेत आणि ते 19 अपत्यच त्यांनी जन्माला घातली. त्यांना तशी 35 अपत्य जन्माला घालायची होती आणि ते त्यांचं उद्दिष्ट पूर्ण करू शकले नाही. त्याच्याबद्दल आक्षेप असायचं काही कारण नाहीये. कारण आमच्या भारतामध्ये संतती नियमनाचा कायदा लागू आहे आणि तो कायदा लागू असताना 2 अपत्याच्या वर जर कुणाला अपत्य असतील तर त्याला शासकीय सुविधाचा लाभ भेटत नाही, सरकारी नोकरी करता येत नाही, निवडणुकीला उभा राहता येत नाही. कदाचित ते जे काही मौलवी आहेत तर त्यांचं नाव गाव पत्ता त्या बाईने काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे ते बांगलादेशचे असू शकतात, पाकिस्तानचे असू शकतात किंवा इतर मुस्लिम राष्ट्राचे असू शकतात. प्रत्येक देशाचे हे वेगवेगळे कायदे कानून असतात, वेगवेगळे उद्दिष्ट असतात. त्याच्यामुळे भारताचं असण्याचं काही कारण नाही आणि ते आपल्याला काही लावून घ्यायचं काही कारण नाही. मात्र ह्या बाईंनी जे काही आवाहन केलेलं आहे की हिंदूंनी 4-4 मुलं जन्माला घालावी, तर एक अतिशय कौतुकास्पद आम्हाला ते वाटलं. कारण बाईने एक चांगला प्रस्ताव मांडलेला आहे की प्रत्येक हिंदूंनी 4-4 अपत्य जन्माला घातली पाहिजे. परंतु सगळ्यात मोठा जो काही प्रॉब्लेम आहे तर आमच्या मुलांची वय ही 35-40 पर्यंत पोहोचलेली आहेत, पण त्यांना लग्नासाठी पोरीच भेटणार. पोरींची संख्या एवढी कमी झालेली आहे की म्हणजे आता 3-3 जणात किंवा 4-4 जणात एक एक बायको केली पाहिजेत का, असा विचार आता कुठेतरी आम्ही करतो आहोत की आम्हाला कोणी गंधरावाची देणं, फारकती झालेली देणं आणि 4-4 लेकराची माय असली तरी ती पण भेटणं. आणि मग इथं 35-35, 40-40 ची पोरं आमची लग्न वाचून झुरा लागली, मर्रा लागली आणि इथं ही बाई 4 अपत्य जन्माला घालायला सांगते. आता नेमकं लग्न कोणासंग करायचं याचा प्रस्ताव बाईनं सांगितला नाही की बा असं असं आमच्याकडं हाय फौज. बरं, इथं याच राज्यात अशी कंडिशन आहे अशी नाही, तर इतर राज्यात परराज्यात देशातच सगळीकडे हे असं स्तोम माजलेलं आहे की लग्नाच्या नावाने नुसत्या फसवणुकी होतात. रोज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कुठली ना कुठली भानगड पेपरात येते की नवरी दुपारा आणि संध्याकाळी दागिन्यासह पळून गेली. अशी ती एक एक नवरी 35-35, 40-40 जणांसगत असं लग्न करायला लागली, त्याला फसवा लागली. ह्या घटना रोजच घडायला आल्या, टीव्हीवर यायला आल्या, पोलीस दप्तरात पण त्याच्या नोंद झालेली. पण दुसरीकडं ह्या ज्या बाई येतात तर ह्या बाईने मग जर इतरांना आव्हान करायचं तर ह्या संविधानिक पदावर राहिलेल्या बाई येतात, माजी खासदार येतात, जबाबदार व्यक्ती येतात आणि मग बोलताना आणि त्यातल्या त्या टीव्ही समोर बोलताना घरातल्या घरात काही बोललं, नवऱ्यासमोर काही बोललं तर ते 4 चौघात ऐकू जात नसतं. करायला एवढंच काय, फक्त भिंतीला कान असू शकतात, बाकी ते असं असं काही बोबाटा होत नसतो. पण टीव्ही समोर माध्यमासमोर बोलत असताना या माजी खासदार राहिलेल्या बाईनं थोडस जबाबदारीनं बोललं पाहिजे असं आम्हाला वाटतं. बोलत असताना 4-4 अपत्य जन्माला घाला ज्यावेळेस त्या असं आवाहन करतात तर मग स्वतःपासून त्या आदर्शाची सुरुवात केली पाहिजे. नवनीत राणाबाईंनी 40 अपत्य जरी जन्माला घातली तर त्याच्यावर बद्दल आम्हाला आक्षेप असायचं काही कारण नाहीये. मात्र हिंदू म्हणून त्या जर आम्हाला आवाहन करत असतील तर हे कुठंतरी चुकीचं वाटतं. कारण त्यांच्याकडे स्वतः, कारण त्या खासदारकीच्या टर्मला उभ्या होत्या आणि पडल्या त्या, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण 2 अपत्याच्या वर जर त्यांना आपत्ती असती तर त्यांना उभंच राहता आलं नसतं, त्यांच्या नवऱ्यालाही उभं राहता आलं नसतं. त्यांचे नवरे संविधानिक पदावर आहेत आणि मग हे एका भाजपच्या सत्ताधारी पक्षाच्या एक माजी खासदार असलेल्या म्हणून त्या बोलत असताना मग इकडे
देशामध्ये कुठलं लोकसंख्येचं युद्ध सध्या सुरू नाही किंवा इतर देशासोबत आपलं लोकसंख्या युद्ध सुरू नाही. सध्या ज्या आम्ही समस्या ज्या काही फेस करतो आहोत, ज्या समस्यांना आम्ही तोंड देतो आहोत, तर ती समस्या सगळ्यात मोठी जी आमच्या समोर असेल तर ती बेरोजगारीची आहे. आणि याच भाजपच्या सरकारनं किंवा या झोळीवाल्या बाबांना आम्हाला सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी रोजगार आम्ही निर्मित करू. मात्र 2 कोटीच काय 200 बी रोजगार यांनी दिले नाही. मात्र हायत तेच उद्योगधंदे बंद पाडून लोकांना सगळं बेरोजगार बनवलेलं आहे आणि वडे भजे समोसे तळायला आता सरकार सांगत आहे. आणि मग इथं कधी दाढीवाले बाबा, कधी ढेरीवाले बाबा, कधी टकल्यावाले बाबा हे आम्हाला या ना त्या फंड्यानं लुटत आहेत. नुसते आमच्या खिशावर दरोडा टाकत आहेत. कधी नोटबंदी लावून लुटत आहेत, कधी कोरोनात लुटत आहेत, कधी आणखीन वेगळ्या कारणानं लुटत आहेत. इकडे आमच्या 14,000 शाळा बंद पडल्या, मुलांच्या शिक्षणाची सोय नाही, खाण्याची सोय नाही, निराधाराचे पगार 6-6 महिने भेटत नाहीत. या देशांमध्ये निराधार लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे, देशासाठी अभिमानाची गोष्ट नाहीये की आम्ही 2 कोटी लोकांना महाराष्ट्रातल्या निराधाराचं वेतन देतोय. लाडक्या बहिणींना सुद्धा यांनी बेरोजगार केलेला आहे. महिलांना सुद्धा 1500 रुपयाची वाट पाहत बसतात. आणि अशा स्थितीमध्ये ही काही देशासाठी अभिमानाची गोष्ट नाही की लाडक्या बहिणी केवायसी साठी बँकेपुढे रांगा लावून उभ्या आहेत. ही गौरवाची बाब नाही, महासत्तेचं भूषण नाहीये की आमचा देश या जगामध्ये महासत्ता बनतो आहे. की ज्या देशात आमचे पंतप्रधान सांगतात की आम्ही जगातली महासत्ता बनत आहोत, त्या देशातल्या त्या राज्यातल्या महिला या 1500 रुपयासाठी केवायसीच्या रांगेत उभ्या आहेत. स्वयंपूर्ण नाहीत, परिपूर्ण नाहीत. सरकारच्या मदतीकडे त्यांना हात लावून बसावं लागतं. इथला शेतकरी जो शेतकऱ्याला जो कृषीप्रधान देश आहे, त्या कृषीप्रधान देशामध्ये त्याला शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागतो. किसान आयडी, फार्मर आयडी काढावं लागतो, त्याला आयडेंटिटी कार्ड काढावं लागतं. आणि 500 रुपयाचं ते सरकारचं महिन्याचं मानधन घेण्यासाठी पीएम किसान, सीएम किसान सारखं त्याला ही केवायसी करा, ती केवायसी करा, ह्यो कागद जोडा, त्यो कागद जोडा, 1760 कागद जमा करावे लागतात. ज्या देशामध्ये शेतकऱ्यानं कधी गव्हाच्या खळ्याला बैलाच्या तोंडाला मुचकं सुद्धा लावलं नाही, त्या शेतकऱ्याला या लोकांनी अक्षरशः भिकाऱ्यासारखी त्यांची अवस्था करून ठेवलेली, लाचार बनवलेला आहे, अगतिक बनवलेला आहे. की सरकार कधी टाकतं 2000 रुपये आणि मी त्याच्यामध्ये आता कधी माझा दवाखाना करतो आणि गोळ्या आणतो. आणि त्या देशात ही बाई म्हणते की 4-4 अपत्य जन्माला घाला. बरं, ते 4-4 अपत्य जन्माला घाला. आता लग्नाला आलेले आमचे कठाळ्यासारखे पोरं हे कोणाच्या घरी नेऊन घालायचे बाई, ते तरी सांगितलं पाहिजे ना आपण की बाबा की आता हे पोराची लग्न होईन तर हा. आणि मग त्या पोरं अशी लग्न वाचून मरा आली, घोड्यावर बसून कोल्हापुरात, सोलापुरात, नागपुरात या पोरांनी मोर्चे काढले, बाशिंग बांधून मोर्चे काढले. याच सरकारच्या काळात काढले 2014च्या नंतर की लग्नासाठी आमच्या मुलीचं काहीतरी शोध लावा. लग्न होत नाही का म्हणून आमची मुलं मुली पळून जात आहेत. ही इथली कुटुंब व्यवस्था आमची मोडकळीस निघालेली आहे पुरती. आणि लग्न जुळत नाहीत. मग अशा आमच्या पोरांनी मग ते आपत्ती जन्माला कुठून घालायचे, त्याचा उपाय तरी सांगायचा असता की आमच्याकडे पोरीचा स्टॉक आहे आणि हे लग्न करा आणि ही पोरगी घेऊन जा, हिच्यासोबत लग्न करा आणि 4 अपत्य जन्माला घाला, 10 अपत्य जन्माला घाला. 10 काय 50 घालतील ना. पण ते तर आधी सोय लावा खाण्यापिण्याची, त्या लेकरासाठी, होणाऱ्या लेकरासाठी. बाळा त्याचा खर्च पण आमच्याकडून भागवणं होत नाही. एवढं तुम्ही अगतिक आम्हाला लाचार बनवून ठेवलेलं आहे 10 वर्षामध्ये. 2014 पासून ते 2025 पर्यंत या 11-12 वर्षामध्ये लोक एवढी भिकेला लागलेली आहेत की एकही कुटुंबातली बाई शिल्लक राहिली नाही की तिच्याकडे असा कुठल्याच मायक्रो फायनान्स कंपनीचं गट कर्ज नाही. उमेदच्या माध्यमातून, महिला महाविकास महामंडळाच्या माध्यमातून एक बँकही खुल्ली ठेवलेली नाही. की 2014 नंतर प्रत्येक बँकेचं कोणाचंही सिबिल तपासा, स्कोअर त्याचा 600च्या खालीच दिसेल तुम्हाला. सगळे आमचे हप्ते डिफॉल्ट येतं, बाउन्स झालेले येतं. प्रत्येकाकडे 4-4, 5-5 बँकाचं कर्ज आहे. अशी या देशाची स्थिती झालेली असताना या बाई म्हणतात 4-4 अपत्य जन्माला घाला. आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा.